नमस्कार, मी स्वप्नजा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। भगवान महादेव आपल्या अंगाला भस्म लावतात आणि त्यांचेच भाविक भक्त हे सुद्धा त्या भस्माचा उपयोग भस्मटिळा म्हणून करतात। पण याचं कारण काय? याचं कारण आपल्याला आपल्या शिवपुराणात सांगितलं गेलं आहे। एका पौराणिक कथेनुसार माता सतीने रागामध्ये येऊन अग्नीला स्वतःला स्वाधीन केलं होतं। तेव्हा भगवान शिव यांनी त्यांचा मृतदेह घेऊन ते पृथ्वीपासून आकाशापर्यंत सर्वत्र फिरत होते आणि हेच आपल्या विष्णूंनी पाहिलं आणि भगवान विष्णूला अत्यंत वाईट वाटलं। तेव्हाच माता सतीच्या पार्थिवाला हात लावून त्यांनी त्या पार्थिवाचं रूपांतर राखेमध्ये केलं। जेव्हा शिवजींच्या हातात फक्त आणि फक्त माता सतीची राखच उरली तेव्हा शिवजी अस्वस्थ झाले आणि त्यांनी माता सतीच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या आठवणीमध्ये ती जी राख आहे ती संपूर्ण आपल्या अंगाला लावून घेतली होती। अशीच एक दुसरी कथा आहे। म्हणजे पौराणिक कथेनुसार असं मानलं जातं की एक साधू होता आणि तो जंगलामध्ये राहायचा। तो फक्त आणि फक्त हिरवी पाने आणि फळे खायचा आणि त्यामुळे त्याचं नाव प्राणद असं ठेवलं होतं किंवा असं त्याला म्हणू लागले होते। आणि त्याने त्याच्या तपश्चर्येने जंगलामधील असलेले सर्व जे प्राणी होते त्यांच्यावर ताबा मिळवला होता। एके दिवशी असंच त्याची झोपडी त्याची डागडुजी करताना त्याच्या बोटाला लागलं आणि त्याच्या बोटातून रक्त निघण्याच्या ऐवजी रस निघत होता। म्हणजेच फळांचा रस आणि हिरव्या पानांचा रस होता। आणि त्याला हे पाहून असं वाटलं की तो जगातला सर्वात जास्त धार्मिक माणूस आहे आणि त्याला त्याचा अभिमान आला। महादेवाला हे जेव्हा कळालं तेव्हा महादेवाने एका वृद्ध माणसाचं वेश घेऊन ते त्या साधूजवळ आले आणि त्या साधूला विचारलं की तू एवढा आनंदी का आहेस बरं? यावर साधू म्हणाला असं असं आहे आणि यामुळे मी आज खूप जास्त खुश आहे। यावर वृद्ध माणसाने म्हणजेच महादेवाने त्याला सांगितलं की जेव्हा झाडं फळं ही वाळतील तेव्हा ती सुद्धा राखच होतील। पण अभिमान असल्यामुळं किंवा अभिमान बाळगल्यामुळं त्याला ही गोष्ट कळत नव्हती। तेव्हाच भगवान महादेवाने आपल्या हाताचं बोट कापलं आणि त्यातून राख निघाली। तेव्हा साधूला कळालं की हे दुसरं कोणीही नसून साक्षात महादेव आहेत आणि त्यांनी त्याच्या अज्ञानाच्या जो अज्ञान होतं त्याच्याबद्दल माफी मागितली। यावरून महादेवाला आपल्याला हेच सांगायचं होतं की जे बाहेरचं जे सौंदर्य आहे त्याच्यावर अभिमान बाळगू नका, कारण का शेवटी सगळंच राखेमध्ये मिसळणार आहे। आणि हेच आपल्या भावी भक्तांना समजावून सांगण्यासाठी किंवा हे नेहमीसाठी लक्षात राहण्यासाठी असं मानलं जातं की भगवान महादेव स्वतःच्या अंगावर राख लावत असतात। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।